नागपूर शहराच्या राजनगर परिसरात शनिवारी दुपारी एका व्यक्तीच्या घरात शिरून गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली। मृतकाचं नाव विनय पुणेकर असून मृतकाच्या घरी लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी कैद झालाय। त्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात असूनही दिवसाढवळ्या झालेला गोळीबार आणि हत्येच्या घटनेनं पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण झालाय। नागपूर शहरात गेल्या 24 दिवसात हत्येची ही 13वी घटना घडली। नागपूरच्या सदर पोलीस ठाण्याअंतर्गत राजनगर परिसरात शनिवारी भर दिवसा घरात घुसून विनय उर्फ बबलू पुणेकर या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली। घटनेचं गांभीर्य पाहता वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला। विनय पुणेकर यांचा 2006 साली घटस्फोट झाला होता आणि तेव्हापासून ते राजनगर येथील फ्लॅटमध्ये वेगळे राहत होते। शनिवारी दुपारी तोंडाला फडकं बांधलेला एक व्यक्ती त्यांच्या घरात शिरला आणि भांडणानंतर विनय यांच्या मानेवर गोळी झाडून त्यांची हत्या करून तो तिथून निघून गेला। ही घटना घडल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी कैद झाला आहे आणि त्या आधारे त्याचा शोध सुरू आहे। काही काळापर्यंत विनय एका वृत्तपत्रात फ्रीलान्स फोटोग्राफर म्हणून काम करायचा आणि तो सध्या फोटोग्राफीचा व्यवसाय करत होता। या ठिकाणी जे फोटोग्राफर आहे जे विनय उर्फ बबलू पुणेकर यांची 12:30 वाजता एक अननोन व्यक्तीने फायर करून हत्या करण्यात आलेली आहे। त्याच्या अनुषंगाने आम्ही प्राथमिक आम्हाला जी इन्फॉर्मेशन जे फुटेज आम्हाला त्या ठिकाणाहून प्राप्त झालेलं आहे तर त्या व्यक्तीचा आम्ही शोध घेत आहोत आणि हा गुन्हा लवकरच आम्ही डिटेक्ट करू। काय कारण वाटते सर, काय जुन्या संपत्तीचा वाद आहे की काय आहे, काय जुने सध्या आतापर्यंत आम्ही जे काही प्राथमिक आम्हाला आहे काही फुटेज मिळालेत काही फोटो मिळालेत त्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे आणि पुढे त्याचं निश्चितच आम्ही कारण मिळेल की कोणत्या कारणाने हा घटना घडलेली आहे। नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात हत्येच्या घटना घडल्यानंतर आता पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनातही भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सदर पुलिस थाने के राजनगर इसी फ्लैट में आज दिन दहाड़े करीब 12:30 बजे के दरमियान एक विनय पुणेकर नामक व्यक्ति की गोली मारकर हत्या कर दी गई। बताया जा रहा है कि हमलावर एक ही हमलावर था जो चुपके से अंदर घुसा और उसके बाद उसके गले पर गोली मारी। फिलहाल जो आसपास के लोगों का कहना है कि इस फायरिंग के समय कोई भी जो आवाज़ है वो उन तक नहीं पहुंची थी। संभावना ये व्यक्त की जा रही है कि जो गन है उसमें सलाइंसर लगा हुआ था। ये जो विनय पुणेकर थे ये यहाँ अकेले रहते थे और फोटोग्राफर का जो है वो काम करते थे। हालांकि उनकी हत्या किसने की अभी तक इसका खुलासा नहीं हो पाया है। सीसीटीवी कैमरे में एक अज्ञात व्यक्ति जो है भागते हुए दिखाई दिया है जिसकी जांच जो है नागपुर पुलिस कर रही है। कैमरामैन दिनेश सातपुते के साथ करण ठाकुर, यूसी न्यूज़ नागपुर।